नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून मी शास्त्रज्ञांची माहिती सत्र सुरू करीत आहे. मी बऱ्याच वर्षापासून गणित व विज्ञान विषय शिकवत आहे आणि मला असे जाणवले की विद्यार्थी विज्ञान म्हणजे सायन्स या विषयाचा खूप कंटाळा करतात आणि त्यामुळे त्यांना मी कधीही विज्ञान विषयाचा अभ्यास मनापासून करताना बघितले नाही. मी मुलांना असेही म्हणताना बघितले आहे की या शास्त्रज्ञांना काही काम नव्हतं का आणि त्यांनी एवढे शोध लावले तर लावले आणि त्याचा अभ्यास आम्हाला करावा लागतो. त्यामुळेच मी असे ठरवले आहे की मुलांमध्ये विज्ञान या विषयाची आवड निर्माण करण्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये मुलांना शास्त्रज्ञांविषयीची माहिती सांगणार आहे. त्यांनी शोध लावण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यासाठी त्यांना भोगावे लागणारे कष्ट हे सारं मी त्यात समाविष्ट करणार आहे, जेणेकरून मुले या सर्व गोष्टी म्हणजेच त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट, विज्ञानाविषयी त्यांचे असलेले कुतूहल, कितीही त्रास, कष्ट, दुःख झाले तरी त्याच गोष्टीवर ठाम राहणारे अशा शास्त्रज्ञांबद्दल त्यांच्या मनात द्वेष न राहता प्रेम उत्पन्न होईल व तेही विज्ञानाचा अभ्यास करताना कंटाळा न करता मनापासून अभ्यास करतील आणि विज्ञान या विषयामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागतील एवढीच मनापासून अपेक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी गॅलिलिओ हा जो पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो त्या शास्त्रज्ञाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. नीट कान देऊन ऐका बरं का, कारण त्याने घेतलेले कष्ट आणि त्याला झालेला त्रास हा तुमच्या मेंदूमध्ये नीट बसला पाहिजे की जेणेकरून या शास्त्रज्ञांचे शोध किती महत्त्वाचे होते आणि त्यांनी त्यासाठी किती कष्ट घेतले हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. चला तर मग सुरू करूया गॅलिलिओ या शास्त्रज्ञाबद्दल. पूर्वीच्या काळी निष्कर्ष तर्काद्वारेच काढले जायचे आणि मग प्रयोगांनी पडताळून बघायचे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हताच मुळी. त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या काळी शास्त्रज्ञही नव्हते. म्हणजे अगदी 16व्या शतकापर्यंत कोपर्निकस आणि केपलर वगैरे काही थोडेफार अपवाद सोडले तर ख्रिस्तपूर्व 384 साली जन्मलेल्या ऑरिस्टॉटलपासून इसवी सन 1564 साली गॅलिलिओ जन्मेपर्यंत 2000 वर्ष दोनच गोष्टींनी पाश्चात्य मनावर राज्य केलं होतं आणि ते म्हणजे ऑरिस्टॉटल आणि टॉलेमी यांचं तत्त्वज्ञान आणि ख्रिश्चन धर्म. त्यांच्याच विचारांना सगळेजण विज्ञान म्हणत. सूर्य पृथ्वीभोवती फिरतो किंवा दोन वस्तू खाली सोडल्यास त्यातील जड वस्तू जास्त लवकर जमिनीवर पडते असं ऑरिस्टॉटलचं आणि टॉलमेचंही म्हणणं होतं. त्यांना विरोध करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती आणि त्यातच गॅलिलिओ हा शास्त्रज्ञ पुढे आला. त्यानं गती आणि खगोलशास्त्र यांच्यामध्येच बरंच क्रांतिकारक संशोधन केलं आणि आयुष्याची शेवटची 20 वर्ष कोपर्निकसबरोबर की टॉलेमीबरोबर या वादात घालवली. त्या काळी गॅलिलिओला ताऱ्यांचा ख्रिस्तोफर कोलंबस म्हणत. गॅलिलिओमध्ये ही बंडखोरी वडिलांकडून आली होती. गॅलिलिओचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 रोजी झाला. त्याच वर्षी शेक्सपियरही जन्माला आला होता. मायकेल अँजेले मरण पावला होता. गॅलिलिओच्या 7 भावंडांपैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवलं. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखं असणारं ल्यूट नावाचं वाद्य शिकून त्यावर संगीत रचनाही करायला शिकला होता. गॅलिलिओनं लोकरीचा व्यापार करणं, मठात जाऊन भिक्षुकी करणं वगैरे बऱ्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वडिलांना त्याने डॉक्टर व्हावं असं वाटायचं. त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेशही घेऊन दिला. पण त्याचं अभ्यासापेक्षा भलत्याच गोष्टींकडे लक्ष होतं आणि म्हणून तिथूनही तो बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्यानं काही दिवस पोटही भरले. एका कथेप्रमाणे 1583 साली
गॅलिलिओ फक्त 17 वर्षाचा असताना एका रविवारी धर्मगुरूचं पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये कंटाळवाणं प्रवचन चालू असताना त्याने उंच झोके घेणारा एक कंदील पाहिला आणि त्याला एकदम एक ब्रेन वेव्ह आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्यानं लगेच प्रयोग करायला पण सुरुवात केली. झोका लहान असो वा मोठा, किंवा लंबकाचं वजन कमी असो वा जास्त, त्याच्या एका आंदोलनाला तेवढाच वेळ लागतो हा निष्कर्ष त्याने काढला. दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो हेही त्याला कळलं. या सगळ्या प्रयोगांसाठी त्या काळी घड्याळ नसल्यानं वेळ मोजण्यासाठी त्यानं हाताची नाडीच वापरली होती. याच पेंड्युलमचा वापर नंतर गॅलिलिओने त्याचे गतीचे नियम मांडण्यासाठी सुद्धा केला. यानंतर गॅलिलिओनं 1591 साली त्याचा प्रसिद्ध पिसाच्या मनोऱ्याचा प्रयोग करून जड आणि हलक्या वस्तू एकाच वेळी खाली पडतात हे दाखवून दिलं. म्हणजेच ऑरिस्टॉटलच्या मतांना तडा दिला. व्ही या त्याच्या चरित्रकाराने त्याची रुचकर आणि अतिशयोक्तिमय अशी गोष्ट सांगितली. 1174 साली बांधलेला हा पिसाचा मनोरा आज तर लंब रेषेपासून 17 फूट झुकलेला आहे. या मनोऱ्यापाशी गॅलिलिओनं हा प्रयोग बघायला बऱ्याच लोकांना पाचारण केलं होतं. स्वतः गॅलिलिओ मनोऱ्याच्या दगडी भिंतीच्या आतल्या उभा चढ असलेल्या गोलाकार जिन्याच्या शेकडो पायऱ्या चढून वर गेला तेव्हा तो दमून घामानं डबडबलेला होता. वरून खालचं चित्र चक्कर आणणारं होतं, भीतीदायक होतं. 179 फूट उंचीवर त्याने त्याचे मदतनीस तोफेचे 2 वेगळ्या वेगळ्या वजनाचे गोळे घेऊन उभे होते. गॅलिलिओनं खूण करताच त्यांनी ते खाली सोडले. सर्व लोक श्वास रोखून ते नाट्य बघत होते आणि ते गोळे जवळपास एकाच वेळी जमिनीवर येऊन पडले. झालं. 2000 वर्षाच्या ऑरिस्टॉटलवादी कल्पनेला क्षणार्धात तडा गेला. पण तरीही त्याविषयी गॅलिलिओ सोडून कोणी काहीच बोलायला तयार नव्हतं. त्याच्या बंडखोर मतांमुळे आणि पिसाच्या या प्रयोगांमुळे त्याची पिसा विद्यापीठातली नोकरी गेली. त्याच सुमारास वडील वारले. बहिणीच्या हुंड्याची जबाबदारी त्याच्यावरच येऊन पडली. त्याचा भाऊही त्याच्याकडे सतत पैसे मागायचा. यावेळी सांग्रेडो या एका श्रीमंत पण वाया गेलेल्या व्हेनिसमधल्या माणसानं गॅलिलिओला मदत केली. सांग्रेडोच्या घरी मोठ्या मोठ्या पार्ट्या आणि वैज्ञानिक चर्चा पण व्हायच्या. इंटरव्ह्यूमध्ये परीक्षकांवर इम्प्रेशन कसं पाडायचं हे राजकीयदृष्ट्या वजनदार असणाऱ्या पिनेली नावाच्या पडुआच्या मित्रानं गॅलिलिओला बरोबर पडवलं होतं. चतुर गॅलिलिओनं त्याचप्रमाणे इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं दिली. त्यानंतर लगेच त्याला पडुआ विद्यापीठात नोकरी मिळालीही. विद्यापीठातलं त्याचं पहिलं लेक्चर प्रचंडच गाजलं. इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलिलिओ खुलला. पडुआच्या कलादानात किंवा बारमध्ये गॅलिलिओ गमतीशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इम्प्रेस करायचा. यानंतर 1609 साली त्यानं कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथे वजा अफवा ऐकली. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवलं होतं. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत, इतकं की त्यातली माणसंही किनाऱ्यावर स्पष्टपणे दिसत. अशीच काही हॉलंडची मंडळी व्हेनिसला येऊन त्या दुर्बिणीचं प्रात्यक्षिक करणार होती. ही बातमी गॅलिलिओला कळली. गॅलिलिओ चाणाक्ष होता. डच मंडळी येण्या अगोदरच आपण त्यापेक्षाही चांगली दुर्बीण बनवून दिली तर त्यात आपला खूपच फायदा होईल या विचारानं गॅलिलिओनं चक्क 24 तासात डचांच्या दुर्बिणीपेक्षा तिप्पट शक्तिशाली दुर्बीण तयार करून मोठ्या समारंभपूर्वक गाजावाजा करून व्हेनिसच्या उच्च पदस्थांना अर्पण केली. अर्थातच डच मंडळींना हे कळल्यावर त्यांचे डोळे पांढरेच झाले. याबरोबरच गॅलिलिओचं अर्थातच राजकीय वर्तुळात खूपच वजन वाढलं. त्याला पैसाही भरपूर मिळाला. गॅलिलिओला वाटलं की याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रह तारे न्याहाळले तर.
आणि गॅलिलिओने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाच्या, खगोलशास्त्राच्या इतिहासाचाच बदल झाला. या दुर्बिणीतून त्यानं चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले. 1910 साली गुरूंचं निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे उपग्रह, चंद्र शोधून काढले. शुक्र तारा आणि त्याच्या कला यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्यानं स्टारी मेसेंजर हे पुस्तकही लिहिलं. गुरुभोवती चंद्र बघून चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाही आहेत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मांडण्याचं कारण नाही आणि कोपर्निकसचं म्हणणं बरोबर असलं पाहिजे असं त्याचं ठाम मत झालं. या पुस्तकामुळे रातोरात गॅलिलिओ चक्क हिरो बनला. पण या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत असं चर्च म्हणायला लागलो. चर्च माहिती आहे ना मित्रांनो? चर्चच त्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं केंद्रस्थान मानलं जायचं आणि त्यांनी केलेली मतं ही सर्वात महत्त्वाची आणि खरी मानली जायची. त्या सगळ्या चर्चच्या मतांना गॅलिलिओने चुकीचं ठरवलं होतं. त्याचं पुढचं आयुष्य म्हणजे अरिस्टॉटलच्या कल्पनाविरुद्धाचा त्याचा प्रदीर्घ झगडाच होता. कोपर्निकसचं म्हणणं बरोबर आहे आणि पृथ्वीच सूर्याभोवती फिरते असं म्हटल्याबद्दल आणि इतरही पाखंडी मताबद्दल त्याला अनेकदा तंबी मिळाली होती. पोप अर्थातच खवळला होता. गॅलिलिओला रोममध्ये बोलवण्यात आलं. पोप माहिती आहे ना विद्यार्थी मित्रांनो? चर्चचा मुख्यात मुख्य असा जो धर्मगुरू असतो त्याला पोप म्हणतात. अच्छा, पोप अर्थातच खवळला होता. त्याला गॅलिलिओला रोममध्ये बोलवण्यात आलं. 6 महिन्याच्या खटल्यानंतर 22 जून 1633 रोजी जवळपास गॅलिलिओला अंधत्व आलं होतं आणि त्या अंधत्वामुळे त्याने अक्षरशः हार मानली होती. त्याने चक्क लिहून दिलं होतं. त्याने चक्क असंही लिहून दिलं होतं की सूर्याभोवती पृथ्वी फिरते हा विचार पूर्णपणे चुकीचा असून मी त्याचा त्याग करतो. माझ्या चुकीबद्दल मला पश्चाताप होत आहे. पण न्यायालयातून बाहेर पडताना पुन्हा गॅलिलिओ तोंडातल्या तोंडातच पण खरं तर पृथ्वीच फिरते असं पुटपुटला. अशी ही एक कथा आहे. चर्चने त्या प्रकाशकाकडे त्या पुस्तकाच्या प्रती जप्त करण्यासाठी माणसं पाठवली, पण तोपर्यंत सगळ्याच प्रती खपल्या होत्या. मात्र त्याची नजरकैद अजून चालूच होती. या नजरकैदेतील त्याची खूप वर्ष नैराश्यात गेली. त्याला बरेच रोग पण झाले. अर्थरायटिस झाला, किडनीचे रोग झाले, अंधत्व आलं. त्याची मुलगी 1634 साली वारली. गॅलिलिओच्या शेवटच्या वर्षात व्हर्जिनिया या त्याच्या मुलीनं त्याला खूपच आधार दिला. गॅलिलिओ या काळात खूपच निराश असे. मग व्हर्जिनिया त्याला पत्र पाठवून उल्हासित ठेवीत असे. गॅलिलिओला काहीही प्रकाशित करण्यास बंदी होती, पण तरीही त्याचं संशोधन चालूच होतं बरं का. आणि दी लॉज ऑफ मोशन हे पुस्तक स्मगल करून हॉलंडमध्ये त्याने छापलं देखील. वेळीपर्यंत गॅलिलिओ हा जवळपास पूर्णपणे अंधळा झाला होता. हे पुस्तक लिहिताना त्याला अतीव कष्ट पडले आणि त्रास झाला, पण त्यामुळेच त्याला त्याचं तेच पुस्तक सगळ्यात आनंददायी वाटायचं. त्यात त्यानं गतीचे आणि द्रव्याचे गुणधर्म यावर लिहिले आणि अशातच कडाक्याची थंडी पडली. 8 जानेवारी 1642 रोजी गॅलिलिओचा मृत्यू झाला. यावेळी त्याच्यासाठी त्याचं ते आवडतं पुस्तक कुणीतरी घेऊनही आलं होतं. पोप रागावेल म्हणून 1737 सालापर्यंत म्हणजे 101 वर्ष त्याचं स्मारकसुद्धा उभारलं नव्हतं. जेव्हा ते उभं करण्यासाठी त्याचं प्रेत बाहेर काढलं तेव्हा त्याच्याबरोबर आणखीन एक सांगाडा मिळाला. बहुधा तो त्याच्या प्रिय मुलीचाच असावा असं म्हणतात. गंमत बघा, त्याच्या मृत्यूनंतर तब्बल 340 वर्षांनी म्हणजे 1982 साली सूर्य आणि पृथ्वी यांच्यापैकी कोण कोणाभोवती फिरतो
याविषयी जुनी केस चर्चमध्ये पुन्हा उभी राहिली. मग त्यावर 10 वर्ष विचार केले, उलटसुलट वाद झाले, प्रतिवाद झाले. शेवटी सगळे पुरावे बघून 1992 साली एकदा कुठे पोप पॉल दुसरे यांनी गॅलिलिओला चांगली वागणूक मिळाली नाही आणि पृथ्वीच सूर्याभोवती फिरते हे कबूल केलं. तेव्हा ते न्यूयॉर्क टाइम्स या मथळ्यावर झळकलं होतं. त्या अगोदर 3 वर्ष म्हणजे 1989 साली झेप घेतलेलं गॅलिलिओ नावाचं अंतर्यान 1995 साली गुरुपर्यंत पोहोचलं. तेव्हा गॅलिलिओला 20व्या शतकानं केलेला तो सलामच होता. गॅलिलिओच्याच दुर्बिणीनं याच गुरुभोवती फिरणारे 4 चंद्र बरोबर 385 वर्षापूर्वी टिपले होते. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, गॅलिलिओवर केवढा अन्याय झाला होता. गॅलिलिओ हा पहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. याविषयी ब्रेक्टननं एक सुंदर कलाकृतीही लिहिली. त्याच बोट हे इटलीतल्या एका संग्रहालयात जपून ठेवले. अँटकिन्स नावाच्या प्रसिद्ध ब्रिटिश लेखकानं गॅलिलिओस फिगर नावाचं विज्ञानावर सुरेख पुस्तकही लिहिलंय. गॅलिलिओ जेव्हा मरण पावला तेव्हा विज्ञानाच्या क्षितिजावरचा सूर्यच निस्तेज झाला होता. नेमकं त्याच वर्षी नंतरची शेकडो वर्ष सहस्र सूर्याच्या तेजानं मानवी विज्ञान झगमगवून टाकणारी एक व्यक्ती पुन्हा जन्माला येणार होती आणि त्या व्यक्तीचं नाव होतं आयझॅक न्यूटन. पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी आयझॅक न्यूटनबद्दलच बोलणार आहे. बघा मित्रांनो, किती त्रास सहन करून या गॅलिलिओने बरेचसे शोध लावले, पण त्याला पूर्वीच्या धर्मविचारांनी विरोध केला आणि त्याला बरेच वर्ष नजरकैदेत ठेवलं. मृत्यूदंडाऐवजी त्याला जन्मठेप दिली. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीही त्याच्या बाबतीत घडल्या. त्यावेळी चर्च विरुद्ध जर कोणी बोललं ना, त्याचा छळ होईल, त्याला जिवंतही जाळलं जाईल. पण गॅलिलिओ वाचला होता त्याच्या मित्रांमुळे आणि काही तडजोडींमुळे. तर अशा प्रकारे गॅलिलिओने जे शोध लावले ते आत्ताही विज्ञानामध्ये अजरामर झाले. तर विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानाचा कंटाळा नका करू हो. कारण हे जे आपण आज विज्ञान शिकतोय त्यासाठी या शास्त्रज्ञांनी खूप कष्ट केले, खूप कष्ट उपसलेत आणि म्हणूनच अशा शास्त्रज्ञांचा कंटाळा न करता आपण त्यांना त्रिवार सलामच केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुम्ही माझी संपूर्ण गोष्ट ऐकली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकायच्या असतील आणि कुठल्या शास्त्रज्ञाबद्दल माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला त्यामध्ये मदत नक्कीच करेन. आणि त्याचबरोबर माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुम्हाला नवनवीन गोष्टी अशाच समजत राहतील आणि कळत राहतील. तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. नक्की मला कमेंट करा आणि अशाच नवीन शास्त्रज्ञांबद्दल मी तुम्हाला रोजच्या रोज माहिती देत राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.